सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण C++ प्रोग्रामचं प्रोग्रामिंग फ्लो बघितला होता. त्याचबरोबर प्रोग्रामिंग फ्लो बघितल्यानंतर आपण एक प्रोग्राम करून बघितले होते, प्रोग्राम एक्झाम्पल बघितले होते की हाऊ टू रन C++ प्रोग्राम. तर 2 मिनिटांमध्ये रिवाईज करूया की सर्वात पहिल्यांदा आपण प्रोग्रामिंग फ्लोमध्ये हेडर फाईल्स घेतो, त्यानंतर मेन फंक्शन घेतो, त्यानंतर व्हेरिएबल डिक्लेअर करतो, त्याच्यानंतर आपण राईट व्हेरिएबल, रीड व्हेरिएबल, लॉजिक इम्प्लिमेंटेशन अँड रिझल्ट डिस्प्ले, अशा पद्धतीने आपण कोणताही प्रोग्राम C++चा रन करत असतो. तर आता प्रोग्राम रन करताना आपल्याला आजची जी कॉन्सेप्ट आहे, आपल्याला आज जी कॉन्सेप्ट शिकायची आहे, त्या कॉन्सेप्टचं नाव आहे कॉन्स्टंट्स. ओके, कॉन्स्टंट्स इन C++. कॉन्स्टंट्स इन C++. ओके, तर कॉन्स्टंटचा रोल काय आहे, कॉन्स्टंट का डिफाईन करायचं, त्याची गरज काय आहे, पर्पज काय आहे प्रोग्राममध्ये, ते आज आपण सगळं बघणार आहोत. तर कॉन्स्टंट म्हणजे बऱ्याच वेळा प्रोग्राम करताना आपल्याला फिक्स व्हॅल्यूची गरज असते. एक फिक्स व्हॅल्यू बनवलेली आपण अनेक वेळा वापरू शकतो. ओके, एक फिक्स व्हॅल्यूवर बनवलेली आपण इथं अनेक वेळा यूज करू शकतो. तर फिक्स व्हॅल्यूची आपल्याला मल्टिपल टाइम्स गरज लागते. तर ती एक फिक्स व्हॅल्यू अनेक वेळा वापरण्यासाठी आपण कॉन्स्टंट नावाची कॉन्सेप्ट वापरतो. तर आता याची बरीच उदाहरणं आहेत. फॉर एक्झाम्पल, मला एखादं बँकेचं ॲप्लिकेशन जर डेव्हलप करायचं असेल, तर बँकेचा कोणताही नवीन अकाउंट उघडण्यासाठी आपल्याला इनिशियल बॅलन्स हा ₹500 ठेवावा लागतो. किती? ₹500. ओके, ₹500 ₹500 और ₹1000. ओके, तर अकाउंटमध्ये एंट्री झाल्या झाल्या ऑटोमॅटिकली न्यू अकाउंट ओपन झाल्या झाल्या त्याला ₹500 व्हॅल्यू अटॅच झाली पाहिजे किंवा ₹1000 व्हॅल्यू अटॅच झाली पाहिजे. मग 500 आणि 1000 ही फिक्स व्हॅल्यूज आहेत. कोणतंही अकाउंट ओपन करताना 100% मला ₹500 लागतात. तर ₹500 ही व्हॅल्यू फिक्स आहे. तर त्या ठिकाणी मला कॉन्स्टंट नावाची कॉन्सेप्ट वापरावी लागते की ज्यावेळी नवीन युजर अकाउंट ओपन करेल की त्याला ऑटोमॅटिकली व्हॅल्यू किती असाइन झाली पाहिजे? ₹500. हे झालं पहिलं उदाहरण की कॉन्स्टंट ॲक्च्युली कुठे वापरलं जातं. दुसरं उदाहरण म्हणजे मला एखादा फॉर्म्युला बेस प्रोग्राम करायचा आहे. फॉर्म्युला बेस म्हणजे लाईक एरिया ऑफ सर्कल असेल, तुमचं सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असेल किंवा एरिया ऑफ सिलेंडर असेल. तर फॉर्म्युला बेस प्रोग्राम करताना मला काही फिक्स व्हॅल्यू वापराव्या लागतात. जसं की पायची व्हॅल्यू असेल, पायची व्हॅल्यू मला फिक्स वापरावी लागते. पायची व्हॅल्यू फिक्स किती आहे? 3.14, 3.14. ओके, तर अशा पद्धतीनं मला अनेक व्हॅल्यूज ज्या फॉर्म्युला बेस प्रोग्राम करताना वापरायचे असतात त्या फिक्स व्हॅल्यू वापराव्या लागतात. तर त्या ठिकाणी मला सुद्धा कॉन्स्टंट वापरावं लागतं. त्या ठिकाणी मला सुद्धा कॉन्स्टंट वापरावं लागतं. मग जिथं प्रोग्राम बनवताना, प्रोग्राम डेव्हलप करताना किंवा एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करताना मला फिक्स व्हॅल्यूची गरज पडते, तिथं मला कॉन्स्टंट नावाची कॉन्सेप्ट वापरावी लागते. आता याचा फायदा असा आहे की तुम्ही ज्यावेळी व्हॅल्यू बनवता त्याच्यानंतर त्यामध्ये मॉडिफिकेशन करता येत नाही. रन टाईमला कोणत्याही प्रकारचं मॉडिफिकेशन करता येत नाही. ज्यावेळी तुम्ही ठरवलं की बाबा अकाउंटचा बॅलन्स, अकाउंट नावाचं मी व्हेरिएबल बनवलं किंवा न्यू अकाउंट, फॉर एक्झाम्पल न्यू अंडरस्कोर अकाउंट नावाचं व्हेरिएबल बनवलं आणि त्याच्यामध्ये मी 500 व्हॅल्यू पुटअप केली, तर ही 500 व्हॅल्यू प्रोग्राम एंडपर्यंत मला 500च ठेवावी लागणार. या व्हेरिएबलमध्ये मी जे व्हेरिएबल बनवलेलं आहे न्यू अकाउंट नावाचं, ओके, न्यू अकाउंट नावाचं मी जे व्हेरिएबल बनवलेलं आहे त्या व्हेरिएबलमध्ये मी दुसरी व्हॅल्यू टाकू शकत नाही ॲट द एंड ऑफ द प्रोग्राम. एंडपर्यंत मला हेच व्हेरिएबल वापरावं लागणार आहे आणि या व्हेरिएबलमध्ये मला हीच व्हॅल्यू वापरावी लागणार आहे जी फिक्स व्हॅल्यू आहे. येते का लक्षात? तर आता जी फिक्स व्हॅल्यू आहे या फिक्स व्हॅल्यूसाठी मी काय वापरतोय? कॉन्स्टंट वापरतोय. एकदा डिक्लेअर केलेली व्हॅल्यू परत चेंज केली जात नाही, हा कॉन्स्टंटचा रूल आहे. ठीक आहे, कॉन्स्टंटचा रूल आहे. तर हे जे दोन एक्झाम्पल आपण बघितलेत ही कॉन्स्टंटची बघितलेत. आता लिहिण्याची पद्धत बघूया की कशा प्रकारे लिहिलं जातं. जसं की जनरली एक रेग्युलरली आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. रेग्युलरली आपण काय करतो? व्हेरिएबल डिक्लेअर करतो. तर ते कोणत्या पद्धतीने असतं? तर जनरली आपण पहिल्यांदा मेन्शन डेटा टाइप, देन व्हेरिएबल नेम ending with semicolon. Okay, so basically integer is the variable, a is the value, ending with semicolon. अशा प्रकारे आपण नॉर्मल व्हेरिएबल बनवतो. आता हे जर व्हेरिएबल मला कॉन्स्टंट बनवायचं असेल, हे जर व्हेरिएबल मला कॉन्स्टंट बनवायचं असेल तर माझ्याकडे प्रोसेस काय बघा.
हाऊ टू क्रिएट कॉन्स्टंट व्हॅल्यू, हाऊ टू क्रिएट कॉन्स्टंट व्हॅल्यू. फर्स्ट वन यूज कॉन्स्ट कीवर्ड. मला कॉन्स्ट नावाचा कीवर्ड वापरायचा आहे. देन यूज कॉन्स्ट कीवर्ड. देन मेन्शन डेटा टाईप, मेन्शन डेटा टाईप, मेन्शन डेटा टाईप. देन व्हेरिएबल नेम इक्वल टू व्हॅल्यू, इक्वल टू व्हॅल्यू एंडिंग विथ सेमिकोलन. बघा आता, सर्वात पहिल्यांदा मला इथं कॉन्स्ट नावाचं कीवर्ड लिहायचं आहे. कॉन्स्ट नावाचं कीवर्ड लिहिल्यानंतर मला त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप मेन्शन करायचा आहे. त्यानंतर व्हेरिएबलचं नाव द्यायचं आहे आणि शेवटी व्हॅल्यू द्यायची आहे, जी तुम्हाला फिक्स करायची आहे. ओके, इथं तुम्ही दिलेली व्हॅल्यू ही परमनंटली फिक्स होणार आहे. त्यामध्ये कोणताच तुम्हाला चेंज करायचा नाहीये किंवा त्यामध्ये चेंज होणार नाही. फिक्स बेस व्हॅल्यू असणार आहे. ओके, सो आता याचा हा झाला सिंटॅक्स. syntax to declare constant value, syntax to declare constant value in our program, in our program, syntax to declare constant value in our program. जर मला एखादी व्हॅल्यू कॉन्स्टंट म्हणून डिक्लेअर करायची असेल तर तो याचा सिंटॅक्स आहे. फर्स्ट ऑफ ऑल राईट कॉन्स्ट कीवर्ड, देन मेन्शन डेटा टाइप, मेन्शन व्हेरिएबल नेम अँड व्हॅल्यू. ओके, सो व्हॉट इज द एक्झाम्पल? एक्झाम्पल ऑफ कॉन्स्टंट, एक्झाम्पल ऑफ कॉन्स्टंट. काय एक्झाम्पल असणार आहे बघा. तर सर्वात पहिल्यांदा मला कॉन्स्ट कीवर्ड लिहायचा आहे. देन मेन्शन डेटा टाइप, देन मेन्शन व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल डेटा टाइप मी इथं फ्लोट घेतो. अगेन पाय इक्वल टू 3.14. ओके, एंडिंग विथ सेमिकोलन. आता इथे बघा, कॉन्स्ट नावाचं कीवर्ड मी आहे असं घेतलेलं आहे ॲज पर सिंटॅक्स. फ्लोट नावाचा मी इथं डेटा टाइप घेतलेला आहे बिकॉज पॉइंटिंग व्हॅल्यू मी यूज करतोय. पाय नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे आणि या पाय नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी व्हॅल्यू ठेवले 3.14. आता याचा अर्थ असा की या प्रोग्राममध्ये मी जेव्हा 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 पाय नावाचं व्हेरिएबल यूज करीन तेव्हा तेव्हा ऑटोमॅटिकली व्हॅल्यू कोणती असाइन केली जाणार? 3.14. ही फिक्स व्हॅल्यू ऑटोमॅटिकली असाइन केली जाणार. मग तुम्ही एकापेक्षा अनेक प्रोग्राम करा. तुम्ही याचा फायदा असा आहे की आपण या व्हॅल्यूच्या आधारे एकापेक्षा अनेक प्रोग्राम इझिली रन करू शकतो, इझिली रन करू शकतो. ओके, सो आता याचं प्रोग्राम एक्झाम्पल डायरेक्टली बघूया आपण. प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया की कसं इम्प्लिमेंट केलं जातं. हा आपण बघितलाय सिंटॅक्स अँड एक्झाम्पल. तर इथे मी टर्बोसीचा आपला जो रेग्युलरचा सेटअप आहे C++ प्रोग्राम करण्यासाठी तो इथे मी ओपन केलेला आहे बघा. ओपन होतोय, वेट. देन मला सर्वात पहिल्यांदा न्यू फाईल मी घेतलेली आहे आणि या न्यू फाईलमध्ये मला माझा प्रोग्राम करायचा आहे. तर प्रोग्राम करण्याची पद्धत सेम असणार आहे. आपण ज्या पद्धतीने प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्रोग्राम केले होते त्याच पद्धतीने मला प्रोग्राम करायचा आहे. फक्त इथं आता मला कॉन्स्टंट व्हॅल्यू डिक्लेअर करायची आहे. ओके, सो फर्स्ट वन हॅश इन्क्लूड फर्स्ट हेडर फाईल iostream.h, iostream.h. सेकंड वन हॅश इन्क्लूड conio.h. देन void मेन फंक्शन. इथून आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होत आहे. देन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट. आता मला इथे रेग्युलर व्हेरिएबल डिक्लेअर न करता मला इथे कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे. सो डिक्लेअर कॉन्स्टंट व्हेरिएबल युझिंग कॉन्स्ट कीवर्ड. व्हॉट इज द सिंटॅक्स? फर्स्ट वन राईट कॉन्स्ट कीवर्ड, देन डेटा टाइप, व्हेरिएबल नेम इक्वल टू व्हॅल्यू. सो डेटा टाइप फ्लोट, व्हेरिएबल नेम पाय इक्वल टू 3.14. ओके, देन बाकीचे व्हेरिएबल घेतो मी. फ्लोट आर. आता इथं आर मी रेडियस साठी घेतलेला आहे. मला आता एरिया ऑफ सर्कलचा प्रोग्राम करायचा आहे. कॉमा एरिया. ओके, कॉमा एरिया. क्लिअर स्क्रीन. सी आउट त्याच्यामध्ये मी पास करतोय मेसेज एंटर रेडियस. आता ज्यावेळी मी प्रोग्राम एरिया ऑफ सर्कलचा करणार आहे त्यावेळी मला युजरकडनं रेडियस घ्यावी लागेल आणि त्याला आउटपुटमध्ये त्याचा एरिया ऑफ सर्कल द्यावा लागेल. ओके, सो फर्स्ट वन राईट व्हेरिएबलमध्ये मी कोणता मेसेज पास केलाय? एंटर रेडियस. ज्यावेळी मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ॲडिशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम केला होता तिथे मी एक राईट व्हेरिएबलमध्ये मेसेज पास केला एंटर 2 नंबर. तर तो मला इथे मेसेज पास करून जमणार नाहीये कारण की मला युजरकडनं 2 नंबर घ्यायचे नाहीयेत, रेडियस घ्यायची आहे. सो इथं मी काय पास केलंय? एंटर युअर रेडियस. नाव सीन व्हेरिएबल रीड करायचं आहे.
आता जे व्हेरिएबल मी इनपुट देतो तेच व्हेरिएबल मी रीड करतो. इथं इनपुट मी काय देणार आहे, आर नावाचं व्हेरिएबल रेडियस. सो इथं मी आर नावाचं व्हेरिएबल रीड करून घेतलंय. देन अगेन युअर फॉर्म्युला एरिया इक्वल टू, आता जनरली एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. सो पाय नावाचं व्हेरिएबल यूज केलं, पाय इंटू आर. ओके. देन लॉजिक इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. लास्ट वन रिझल्ट डिस्प्ले. सी आउट, सी आउट एरिया ऑफ सर्कल इक्वल टू रिझल्ट डिस्प्ले इन एरिया, रिझल्ट डिस्प्ले इन एरिया. देन गेट सी एच, क्लोजिंग करली ब्रॅकेट. हा झाला आपला युझिंग कॉन्स्टचा प्रोग्राम. आता इथे कॉन्स्ट व्हॅल्यू नाही वापरली तर प्रोग्राम आपला रन होणार आहे. बट आपण कॉन्स्ट व्हॅल्यू काय यूज करतोय, बिकॉज ही व्हॅल्यू मी मल्टिपल टाइम्स यूज करू शकतो. ही व्हॅल्यू फिक्स असणार आहे. जिथं तुम्ही कॉन्स्ट कीवर्ड वापरताय ती व्हॅल्यू फिक्स व्हॅल्यू झाली, आणि ही आपण मल्टिपल व्हॅल्यू मल्टिपल टाइम्स वापरू शकतो. ओके. तर प्रोग्राम हा बघूया. एरर 0 आलेले आहेत. प्रोग्राम रन केला. फर्स्ट वन विचारतंय एंटर रेडियस 55, एरिया ऑफ सर्कल 9498.5. ओके. सक्सेसफुली प्रोग्राम हा रन झालेला आहे. आता फॉर एक्झाम्पल, आता इथे एक व्हॅल्यू मी समजा इथे पुटअप केली, पाय इक्वल टू 23. ओके. आता बघा एरर आलेला आहे. कोणता एरर आलाय बघूया. कॅनॉट मॉडिफाय कॉन्स्ट ऑब्जेक्ट. ओके. इथे बघा एरर आलेला आहे C++7 नंबर लाईनला एरर आलेला आहे, कॅनॉट मॉडिफाय कॉन्स्ट ऑब्जेक्ट. म्हणजे ज्यावेळी तुम्ही कॉन्स्ट कीवर्ड वापरलेला आहे त्यावेळी ही व्हॅल्यू फिक्स केली गेलेली आहे. येते का लक्षात. इथे तुम्ही व्हॅल्यू ही मल्टिपल टाइम्स चेंज करू शकत नाही. एकदा तुम्ही ती व्हॅल्यू सेट केली की ती व्हॅल्यू परमनंटली फिक्स झाली. ती व्हॅल्यू आपण मल्टिपल टाइम वापरू शकत नाही. ओके. तर हे याचं एक्झाम्पल झालं. तसं इतर व्हेरिएबलचं नसतं. तुम्ही इतर व्हेरिएबलमध्ये आपण व्हॅल्यू वेगवेगळ्या पुटअप करू शकतो आणि वापरू सुद्धा शकतो. सो इथं आता मी रेडियस रीड करून घ्यायची सोडून देतो, आणि मी इथं रेडियसला पहिल्यांदा व्हॅल्यू देतो. ठीक आहे. रेडियस इक्वल टू 5. ठीक आहे. रेडियस इक्वल टू 5. आता रेडियस मी ऑलरेडी 5 दिलेली आहे. आता मी प्रोग्राम रन करतो बघा. सक्सेसफुली रन झाला. किती आला एरिया ऑफ सर्कल, 78.5 आलं. आता याच्यानंतर मी इथं खाली आर इक्वल टू 5 करतो, 6 करतो. बघा इथं एरर आलेला नाहीये. एरर 0 आलाय. प्रोग्राम रन केला. 113.04, 113.04 हे उत्तर कोणाचं आहे, आर इक्वल टू 6चं आहे. आर इक्वल टू 5चं नाहीये. म्हणजे मी व्हॅल्यू एका वेळी एकापेक्षा अनेक वेळा व्हॅल्यू असाइन करू शकतो. आर इक्वल टू 5 सुद्धा त्याने ऍक्सेस केली, आणि आर इक्वल टू 6 सुद्धा ऍक्सेस केली. याचा अर्थ हे व्हेरिएबल कॉन्स्टंट नाहीये. पण याच्या विरुद्ध समजा मी इथं पाय इक्वल टू 34 दिलं, तर बघा काय म्हणतंय. एरर आला. एरर काय म्हणतोय, कॅनॉट मॉडिफाय अ कॉन्स्ट ऑब्जेक्ट. सांगण्याचा मुद्दा असा की तुम्ही दुसरं कोणतंही व्हेरिएबलला डबल व्हॅल्यू, दुसरी व्हॅल्यू अप्लाय करू शकता. तुम्ही रेडियसला अप्लाय करू शकता, एरियाला अप्लाय करू शकता. मात्र जी व्हॅल्यू तुम्ही ॲज अ कॉन्स्टंट डिक्लेअर केलेली आहे ती व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. सपोज मी पाय इक्वल टू व्हॅल्यू जर बदलायला गेलो तर मी बदलू शकत नाही, बिकॉज इथं मी लिहितानाच पायला कॉन्स्टंट डिक्लेअर केलेला आहे. ओके. कॉन्स्टंट डिक्लेअर केलेला आहे. कॉन्सेप्ट समजलेली आहे का. येस. ओके. सो हे होतं कॉन्स्टंट इन C++. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया की हाऊ टू इम्प्लिमेंट कंट्रोल स्टेटमेंट इन C++.